शुभ सकाळ सगळ्यांना. न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि व्लॉग जरा अपलोड करायला थोडासा डिले झाला आहे, त्यासाठी परत एकदा सॉरी. आणि डिले झालं ते आता मी काय सारखं सांगत बसत नाही आहे. थोडंसं घरातली कामं यामध्ये होतं थोडाफार मागे पुढे, तर थोडंसं समजून घ्या. आणि आज होती नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन, तर त्यानुसारच माझं सकाळचं उठल्या चालू झालं होतं डेली रुटीन. आज मी बनवणार होते फ्लॉवर बटाटा मिक्सची भाजी. एकीकडे भात लावला होता करण्यासाठी आणि बनवलं होतं आज मी नारळ भात आज बनवतात, त्यामुळे मी आज नारळ भात बनवलं होतं. या प्रकारे यांना टिफिनला दिला होता, खाऊन हे गेले होते. आणि त्यानंतर मी क्रियांशसमोर ठेवला होता, पण त्यांनी काही खाल्ला नाही. मला विचारत होतं मम्मा हे काय आहे, मम्मा हे काय आहे विचारला, पण खाल्ला नाही त्याने. हे बघा अजिबात नाही खाल्ला त्याने. नारळ कशामध्ये असेल ते तो खात नाही, मोस्ट त्याला नाही आवडत नारळ. आणि मग त्यासाठी मी त्याचा खाऊ केला होता, त्याला त्याचा खाऊ भरवला आणि मग चालला त्याची मस्ती क्रियांशी नेहमीप्रमाणे. आणि त्याचबरोबर त्याला खाऊ घातल्यानंतर मग मी पूजा करून घेतली. मस्त धूप लावला, दिवा लावला आणि असं मस्त सगळीकडे धूप. त्यानंतर जेवण आटपलं आणि जेवण केल्यानंतर हे दुपारचं चालू असतं. त्याला झोपवण्याची घाई असते क्रियांशला, पण झोपत नाही तो लवकर. किती वेळेस असतं हे मी फास्ट फॉरवर्डमध्ये टाकलं तरी पण तुम्ही बघू शकता. त्याला झोपवताना तो किती ड्रामा करतो दुपारचं झोपवताना, कारण त्याला झोपवल्याशिवाय मला एडिटिंग करता येतच नाही. की मी जेव्हा एडिटिंग करायला बसते ना त्याचं मध्ये असतं, त्यामुळे पहिल्यांदा मला त्याला झोपावं लागतं, त्यानंतर एडिटिंगला बसावं लागतं. तर जेव्हा मी झोपायला त्याला ये म्हणते तेव्हा तो पळून जातो. या प्रकारे तसं काय करून परत त्याला झोपवलं आणि झोपवते नाही तोवरच लगेच मला वाटते 3:30 पावणे 4 झाले असते. आणि त्या दरम्यान एवढा अंधार पडलेला होता आणि बघू शकता तुम्ही किती अंधार झालेला होता. 4 वाजलेले, तर माझं घड्याळ थोडंसं पुढे आहे. 4 म्हणजे पावणे 4 झाले असतील. आणि एवढा अंधार नाभाळ असलं आलं होतं आणि खूप डेंजर. थोड्या वेळाने पाऊस तर चालूच झाला आणि मी एडिटिंगला बसणारच होते. तोपर्यंत मग हे बघितलं वातावरण असं, म्हणजे धुतलेले कपडे होते ते आतमध्ये घेतले सगळे. आणि त्यानंतर मग मी एडिटिंग करायला बसले. एडिटिंग करता मी माझी डेअरी मिल्क संपवत होते, कारण क्रियांश असल्यावर मला काही चॉकलेट वगैरे खाता येत नाही. बाकी काही नाही, फक्त डेअरी मिल्कच मला आवडते, दुसरं काही नाही. क्रियांशला आवडतं तेच, तो असल्यावर नाही खाता येत, त्यामुळे तो झोपलेला असताना मला खावं लागतं. तर या प्रकारे मी बसलेले होते आता एडिटिंगला. आणि एडिटिंग झालं की संध्याकाळची सुरुवात, म्हणजेच संध्याकाळी क्रियांशला राखी बांधायची होती. तर त्याची जी पिऊ दिदी आहे ती आलेली होती त्याला राखी बांधण्यासाठी. आणि हे बघा असा डेंजर पाऊस चालू झालेला होता. पाऊसही होता आणि वाराही होता, त्यामुळे खूप डेंजर पाऊस. मी थोडंसं नंतर झूम केलं त्याने कॅप्चर होते का, तर पुढे बघा किती डेंजर पाऊस पडत होता. खूप म्हणजे जोरात पाऊस पडत होता. आणि या प्रकारे त्यानंतर सगळं आवरल्यानंतर पिऊ क्रियांशला राखी बांधत होती. तर हे पण मी क्लिप ॲड केलेली आहेत. तर अशा प्रकारे आमचा छोटासा रक्षाबंधन सेलिब्रेट झालेला आहे क्रियांशचा पिऊ दिदीसोबत. राखी बांधण्या अगोदरच त्याला गिफ्ट देण्याची घाई होती क्रियांशला पिऊसाठी. आणि अशा प्रकारे रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट केला. क्रियांशचा रक्षाबंधन झाला. तोंडच दिसत ना पिऊचं तर केसाने. जाऊ दे. आणि आता फायनली क्रियांशचं रक्षाबंधन झालेलं आहे. कसं तरी उरकलेलं आहे रक्षाबंधन. आणि पाठीमागे लागलं त्याला साखरेचंच वेळ. आणि इथे राखी बांधल्यानंतर मी त्याला सांगत होते की तुझी राखी दाखव, तर तो दाखवत नव्हता.
मी राखी बांधल्यानंतरच मला वाटतं राखी कुठे बांधली दाखव पिऊ दीदी. एक तासभर त्यांनी ठेवलं असेल आणि त्यानंतर लगेच मला ती काढायला लावली. इकडे इकडे सारखं टाईट होतीये टाईट. जोपर्यंत ते काढत नाही तोपर्यंत तो काही शांत बसला नाही आणि दाखव, परत दाखव, बांधलं. मम्माला म्हणजे दाखव. त्याचं चालूच होतं 2 थांब दिवस. रे. मी त्याला दाखव दाखव म्हणत होते पण तो काही दाखवत नव्हता. आणि त्या दोघांचे फोटोज पण मी शेवटी ॲड केलेले आहेत. ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. तर असा होता रक्षाबंधनचा छोटासा मिनी व्लॉग. आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट अशाच छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.